सुंदर असं आहे. हे बघा, एक तोफ आहे. हे नाव आहे तोफ. इथे ही दुसरी तोफ आहे. हा टेक्स्चर आहे. त्यानंतर हा तिसरी चौथी तोफ. ही पाचवी तोफ आहे. या गडावरती पण तोफ आहे. ती सहावी तोफ आहे. देवगिरी किल्ला खूप सुंदर असा आहे. पूर्ण याच्याने सुंदर असं. हा बघा दरवाजा, त्या काळातला दरवाजा आहे. त्याच्या पुढचे असं सुंदर कापलेले नाही आहे किल्ल्यावरती. ते वाण्यात बसलेला आहे. हा 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 चाललेला आहे. आता बघा 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 त्याची शेपटी किती उंच केलेली आहे तिने. आणि या डोंगरावरती मोर भरपूर आहेत. भरपूर आवाज येतोय. आणि तो बघा खाली पण एक माकड बसलेला आहे. हा बघा हा चाललेला आहे चाललेला आहे चाललेला आहे चाललेला आहे. उडी मारलेला आहे सध्या तिने. आजूबाजूचा परिसर खूप चांगला आहे, स्वच्छ आहे. आणि विहीर ते एक नंबर मस्त विहीर वाटले. चला पुढचा प्रवास करूयात आपण. सध्या हे बघा हा माकड
विहिरीमध्ये पाणी पिण्यासाठी आला असेल कदाचित. मोर खूप ओरडतात. आपल्या दर्शनास मोर भेटले तर भरपूर आनंद होईल. बघूया आता पुढे जाऊन. सध्या मी एकटाच आलेला आहे. माझे मित्र कोण सध्या येणार होते पण ते कॅन्सल झालं म्हणून मी सध्या एकटाच आलेला आहे. हां, कचेरी इमारत. हे बघा इथे कचेरी इमारत आहे. इकडेची कचेरी इमारत आल्यानंतर आपण तिला हे करूया. त्यामुळे आता पुढे जाऊया. हा मिनार बघा किती सुंदर त्याने ते दिसतात. आणि वरती आहे तो बाले किल्ला. वरती टॉपला सगळ्यात किती सुंदर त्याने बघा ना. थोडा पण कचरा रस्त्यावरती पडलेला नाही. एकदम स्वच्छ असं. थोडं पण हे केलेलं नाहीये. हा इथे एक माकड बसलेला आहे. वानर. मोरोबाकीत खूप ओरडतात. त्यांचा आवाज एवढा आहे. पाड्याकरांसाठी किंवा राहण्यासाठी असं टिवल्या करांचे वाटतात. कॅप्चर बघा आजूबाजूचा परिसर किती सुंदर वाटत आहे. खूप 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 असं वाटतंय का बघावं इथे जावंच नाहीये कुठे. हे बघा. आणि माझ्या जोडीला तो अरे हे बघा छोटं आपलं खारुताई सध्या जात आहे. हे बघा हे बघा वरती चढत आहे असे करून. खारुताई छोटी. अरे अरे चला त्याला कॅप्चर केलेलं आहे. आजूबाजूचं गार्डन बघा किती सुंदर रित्याने दिसत आहेत. इकडूनचा थोडा पावसामुळे थोडं वरचं जे रस्ता आहे ना ते पावसामुळे वाहून गेलेलं आहे. हत्ती तलाव. इथे हत्ती ना हे हत्ती तलाव म्हणजे हत्ती असते. खारुताई भरपूर आहेत इथे. हे बघा छोटी खारुताई एक. हा हा बघूया. वरती आपल्याला लास्ट तो व्हाईट बिल्डिंग दिसते तिथे जायचं आहे. तो आहे बाले किल्ला. आणि हा आहे हत्ती तलाव. इथे हत्तीना आंघोळ घालण्यात येत असेल. हे बघ हा हत्ती तलाव. हे बघा खूप सुंदर असं आहे. आणि हा मिनार किती सुंदर आजूपर्यंत जशाच तसं आहे. हा बघा मिनार किती उंच सुंदर असं रीतीने मिनार आहे. चला पुढे आपण जाऊया थोडं. चांद मिनार. हे बघा तोफ संग्रहालय. पहिलं तोफ संग्रहालयाकडे जाऊन येऊ आपण. किती सुंदर त्याने असं गार्डन आहे. खारुताई आहे बाकीत भरपूर आहेत. सध्या आपण तोफांचं घेऊन येऊ. तोफ भरपूर प्रमाणात तिथे तोफ बघायला मिळत आहेत. बाकी किल्ल्यावरती तोफ कमी आहेत पण इथे भरपूर तोफे दिसतात. अरे बापरे तोफेच तोफे आहेत. हे बघा किती सुंदर त्याने अशी तोफ दिसत आहेत. 3 4 5 6. अरे मोठा हैराण होणार एवढे तोफ आहेत इथे.
वापस ब्रेक घेऊ, आपण नवीन ॲडिट करू. समोरचं मिनार आहे, चाल मिनार नाव आहे. आणि इथे तोफांच्या याच्यावर झालं. किती तोफा आहेत बघा, खूप खूप प्रकारच्या तोफे इथे लावलेले आहेत. हा किल्ल्यापासून येता भरपूर तोफांचं दर्शन झालेलं आहे आज. पूर्ण तोफच दिसतात. हे बघा, छोटे मोठे सर्व कधी न बघलेले अशी तोफं बघायला मिळत आहेत. आपण कुठे पण गेलो तर मोठ्या तोफा, इथे बाळक एकदम लहान याच्यापासून तर मोठ्यापर्यंत भरपूर तोफे बघायला मिळत आहेत. हे बघा, लहान मोठी छोटी कसे काय आहे बघा, भरपूर प्रमाणात आहेत. खूप 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 मजा वाटते बघण्यासाठी. आणि ही तर अलग वेगळी तोफ वाटते, कुठली काय माहिती. हे बघा, हा तोफेचा रिंग बघा, आणि ही तोफ बघा. हिचं नाव दिलेलं आहे ओपन आयर द लिंक. हे बघा, खूप सुंदर त्याने असं बघितलेलं आहे. आता त्या काकांना विचारू आपण, वरती जाण्यासाठी परवानगी आहे का मिनारवरती. गार्डन बघा किती सुंदर त्याने असं दिसत आहे. खूप जबरदस्त. हा बघा मिनार किती म्हणजे 1 2 3 4 5 मजली आहे. हा विजय स्तंभ असेल. वरती जातात त्याच्यावरती नाही ना, नाही. हा बघा, आता पुढे आल्यानंतर जाऊया पुढच्या ह्याच्याने. किती सुंदर त्याने असं दिसत आहे. खूप खूप मजा वाटते, एन्जॉय. आपण एवढा लांब बघण्यासाठी आलेल, त्याचा पुरेपूर आनंद आपण घेऊया. आणि पुढची तटबंदी एवढी, अरे अरे खारुते आले बघा, एकाच जागेवर 3-3 खारुते आले. हा हा, कॅप्चर करूया त्याने आपल्या कॅमेरामध्ये. हा हा, किती सुंदर त्याने बघा. आ हा, हे बघा, खूप मजा करतात. अरे 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 अरे, हे बघा प्रसादन. इथे पिण्याची पाण्याची सोय आहे, आपण पाण्याचं पाणी घेऊ शकतो. हे बघा पूर्ण. आता चला पुढे जाऊया. बघा पूर्ण तटबंदी, बुरुज किती सुंदर आहे त्याने असं दिसत आहेत. खूप एन्जॉय. पुढे इकडे या, कालाकोट. हे बघा कालाकोट आहे. याची पूर्ण माहिती दिलेली आहे याच्यामध्ये. पुढे काय दिलं आहे, पुढचं मंदिर बघा. या किल्ल्यावरती खारुताई आहे भरपूर आहेत. हे बघा किती सुंदर, हेडा माती मंदिर टेम्पल. चला वरती जाऊन बघूया आपण. किती सुंदर त्यांनी बनवलेले आहेत बघा. डिझाईन आणि खांब जास्तच तसं आहे.
षटकोनाचा आकार बघा, किती सुंदर त्याने दिसत आहे. आणि खांबाची लेवल बघा, एक पण खांब असा वाकडा तिकडा नाही आहे, जसंच तसं. आणि नक्षीकाम पण बघा किती सुंदर त्याने आहे. आजूबाजूचा परिसर खूप चांगला आहे. खारोताई बाकीत भरपूर आहेत इथे. हे बघा, आता आपण गेटमधून एंट्री करत आहोत. हा बाल्य गेट्स बुरुज किती भक्कमरित्याने बांधलेला आहे बघा, यादवकालीन आहे. आणि ते काहीतरी आहे चोरवाट किंवा काहीतरी. हा बघा दरवाजा, आतमध्ये एंट्री केल्यानंतर दोन्ही साईडला दोन आहे, तशी पारेकरांच्या राहण्यासाठी हे असेल. म्हणजे इथून दरवाजा बंद असेल आणि इथून डायरेक्ट असा रस्ता आहे जाण्यासाठी असं. त्याच्यानंतर आपण पुढच्या दरवाजामध्ये, हा दरवाजा पार केल्यानंतर पुढच्या दरवाज्यात आलेलं आहे. हे बघा मागचा टेक्स्चर्स खूप सुंदर. आणि बघा इथे हा दरवाजा आहे आणि इथे रांजण दिलेलं आहे आतमध्ये, ते काहीतरी असेल पूर्ण. बघूया पुढचं. थोडं इकडूनची साईडची वरची भिंत पडलेली आहे. बघूया इकडूनचा परिसर खूप सुंदर. हे बघा किती सुंदर असं आहे, बघण्यासारखं पुरं कॅप्चर. खारुताई दिसलेली आहे आता दुसरी, आणि ती पळत आहे. हे बघा यांच्यावरती दगडावरती कसं नाव लिहिलेलं आहे. खूप मजा. इथे दोन दरवाजे दिसत आहेत. आता कुठल्या दरवाजे नक्की जायचं ते बघूया आपण. हा दरवाज्यांवरती जायचं आहे. आजूबाजूचा परिसर बघूया. हा खूप सुंदर रीतीने दिसत आहे. चिनी महल बघूया आपण. सध्या चिनी महलकडे जात आहोत. इथे काय लिहिलं आहे, चिनी महल ही 1-2 मजली इमारत आहे. यात निळ्या आकाशी आणि पिवळा चमकदार टाईल्स आहे. याला चिनी महल केले जाते. आपण पुढे तिथे जाऊ नये चिनी महलमध्ये. हाच आहे चिनी महल. हा बघा समोर आपण त्याला झूम करू थोडा, कॅप्चर्स. हा चिनी महल आणि समोरचं गार्डन किती सुंदर त्याने असं दिसत आहे. हे बघा थोडं वरती चढल्यानंतर पूर्ण गार्डन थोडं बघूया. खूप एन्जॉय. अरे खारुताई या गडावरती एवढ्या खारुताई आहेत, खूप खूप. इथे काय आहे, चोरवाट आहे वाटते.
मेंढा तोफ. हे बघा इथे मेंढा तोफ लिवलेले. गार्डन. आता आपण पुढे जाऊया वरती, ते बुरुजावरती बघूया. वरती गेल्यानंतर किती हवा जोरची ते. अरे बाबा, सध्या मेंढा तोफ वरती आलेला आहे. ही राहिली आपली मेंढा तोफ, सगळ्यात मोठी तोफ मेंढा तोफ. आतून बघूया. पंचधातूची असलेली ही बघा मेंढा तोफ. एवढ्या उंचावरती तोफ आहे म्हणजे विचार करा. त्याच्या सिंहासनावरती 2 वाघ बसवलेले आहेत. किती सुंदर. हिला मेंढ्याचा आकार दिलाय म्हणून हिला मेंढा तोफ बोलतात. समोरचं बघा, हा रस्ता आहे. इथून पाण्याचा कुंड हा जाण्यासाठी मार्ग होता. हिच्या आतून मगरी पूर्ण सोडलेल्या आहेत. आणि हा आजूबाजूचा परिसर बघा, सुंदर. हा आजूबाजूचा परिसर. आता आपण झूम करत आहोत त्यांना. समोरून डोंगर तो दिसतो, हा दिसतोय. इकडून डोंगर आहे. हो, इकडे ऊन आल्यामुळे क्लॅरिटी थोडी आपली कमी होत आहे. अच्छा. आणि वरती अजून जायचं आपल्याला शेवटच्या टोकापर्यंत. आणि हात तो खंदक, आपण जर बोलतो ना खंदक, पूर्ण खंदकाने आहे. तिथे वरती जाऊ शकत नाही आहे. तो खंदक पूर्ण 4 बाजूनी पाण्याने वेढलेला आहे. सध्या आपण मेंढा तो बघूया. इथे समोर मेंढा तो दिसत आहे. मेंढा किती थंड, एवढा ऊन पडला तरी पण पूर्ण थंड वाटतं. आणि हवा एवढी ते आपण मेंढा तोफवरती गेलेले आहे. तिथून खाली उतरल्यानंतर हे बघा इथे पूर्ण माहिती दिली त्या तोफेबद्दल. आता आपण पुढच्या प्रवासाला जाऊया. पुढे आपल्या बालेकिल्ल्यावरती जायचे. आणि हा तो चोरवाट किंवा हे बोलतो आपण ते लाकडी पूल. पहिले इथे अतिक्रमण केले की हे बघा त्याच्यामध्ये बिगरी सोडलेली असते. त्यावेळेस हा जाण्यासाठी मार्ग होता त्यावेळेचा. हा पूर्ण खंदक, 4 बाजूंनी पूर्ण खंदक खोदलेला आहे. आता पुढे जाऊन या. आणि ही खंदकातली वाट सध्या बंद केलेली आहे. तरी आपण बघूया इकडे बाहेरून. हे बघा पूर्ण खंदक, म्हणजे इकडे आपण येऊच शकत नाही. चला पुढे जाऊया. अंधेरी मार्ग, इथून पुढे अंधार येणार, पूर्ण अंधाराचा मार्ग. सावधान. इथून पुढे एंट्री केल्यानंतर हे बघा किती उंच भिंत. मागते थोडं कॅप्चर करूया. थोडं आपण समोरून आलो. ओके, ही भिंत आहे. इथून आतमध्ये एंट्री केल्यानंतर हा एक पूर्ण दरवाजा आहे. अंधेरी. अच्छा, इथून आपण आता जाऊया. पूर्ण अंधेरी रूप आहे. सध्या इथलं ते मेन आहे ते बंद करण्यात आलेलं आहे. इथून पुढे अंधार आहे. सावधानपणे चाल. हे बघा इथून पूर्ण वरती जाण्यासाठी हा रस्ता आहे. आणि इकडून बघूया तर काय दिलेलं आहे.
अंधेरी. हे किती सुंदर रीतीने असं दिलेलं आहे. पुढे अंधार आहे. इथून काय दिलेलं आहे हे बघा. इथून रस्ता आहे जाण्यासाठी. आपण थोडंसं जाऊन बघूया. इथून गेल्यानंतर पुढे असं जायचं आहे. असे गेल्यानंतर वरती पूर्ण इथं कडेलोट, म्हणजे शत्रूला चकमा देण्यासाठी हा रस्ता असेल. ओके. त्याच्यानंतर पुढचं शैली बघूया आपण. किती सुंदर. हे बघा इथून तिथे चोरवाट. बघूयात पुढे जाऊन जाऊया. इथे काय पुढे समजतच नाही आहे. आतमध्ये आपण गेलो. काहीच समजत नाही. पूर्ण अंधार आहे. कुठे निघायचं कुठे जायचं भुलभुलैयामध्ये आलेलं आहे. खूप अंधार आतमध्ये. काहीच समजत नाहीये. आपण शिड्यावरती वरतून जाऊ. हे बघा हा भुलभुलैया रस्ता आहे. इथून याच्या आतून जायचं आहे. खूप डरावणे. आतमध्ये खूप अंधार असल्यामुळे आणि आपल्याकडे लाईट पण नाही आहे, त्यामुळे थोडं आतमध्ये जाण्यास आपण टाळलेलं आहे. आणि आपण शिड्यामध्ये वरती चाललेलो आहोत. हा वरती येण्याचा रस्ता असेल. सध्या तर त्याला जाली लावून बंद केलेला आहे. हे बघा हा एक दरवाजा आणि हा एक दरवाजा. पुढे आल्यानंतर बघूया आजूबाजूचा परिसर. याच्यावर शक्यता चढण्याची शक्यताच नाही आहे शत्रू पक्षाला. आणि हात तो खंदक आहे. चला पुढे गेल्यानंतर इथं साईडचं आपण बघूया आता कसं काय आहे. बघूयात. हा पण इथं खंदक दिसत आहे. हे खंदक आपण प्रवासाला चालूया. खूप मजा येत आहे. जर्नी औरंगाबाद मध्ये संभाजीनगर देवगिरी किल्ला. आता इथे 3 रस्ते आहेत. एक इकडे गेला आहे. हा बघा इकडे गेला आहे. एक इकडे गेला आहे. एक इकडे गेला. मग जायचं कुठे. आपण पहिला इकडे बघूया. इकडे गेल्यानंतर कसं इथे दिवाळी. हा एक रस्ता वरती गेला आहे. हा रस्ता तिथे पूर्ण कालो अंधार आहे. त्यामुळे पुढचा काय आपल्याला समजत नाही आहे. ओके. दुसरा रस्ता इथून इकडे. हा इथे संपलं. इथून पुन्हा वरती. त्याच्यानंतर तिसरा रस्ता फुल डरावणं. पूर्ण
अंधार. पूर्ण अंधार आहे, काहीच समजत नाहीये. अरे बापरे, इकडून एक आहे रस्ता, इकडून एक आहे. जाण्याचा असा अंधार अंधार आहे का असं वाटतं का भुलभुलैयामध्ये कुठे कुठे घालवलं आहे ते. आपल्या अंधारामध्ये समजत नाही कसं काय, शत्रू पक्षाला कसं काय समजणार. आणि पुढे बघूया भुलभुलैयाचा रस्ता. ह्या इकडून गेलो, इथे आलो. पूर्ण इथे आल्यानंतर पूर्ण इथे इकडे कॅप्चर केलं, इथे कॅप्चर. हो शा, हे बघा काहीच समजत नाहीये, एवढं खतरनाक आहे. आतमध्ये भुलभुलैयामध्ये सध्या गेलेल असं समजत काहीच नाही. हो, आता पुन्हा कुठे आलो आपण, शिडीवरती वरती जाणार. एक थोडा दिवस इथे काचेला लिहिलेलं आहे. हो, आपण जाऊन पुन्हा तिथे झालो आणि वरती गेलो, खाली गेलो. वरती जायचा रस्ता कुठला होता. हो, कातेरीचा पण चुकीचा झालेला आहे मार्ग. शट, आपण इथून गेलो, इथून आलो तर वरती जाणार कुठे, भुलभुलैया आहे. इथे आलो तर पुन्हा वरती गेलो. ओ हो हो, नाही समजत. पूर्ण भुलभुलैयामध्ये आलेलं आहे. पुन्हा वरती आपण जाऊया. आपण पुन्हा रस्ता चुकून भुलभुलैयामध्ये पुन्हा त्याच जागेवरती आलो, फिरून फिरून. पुन्हा जाऊया आपण. काहीतरी आपलं चुकीचं झालेलं आहे. हा आहे बुलबुलला. आपण आता लेफ्टला गेलो ना, इथून लेफ्टला गेलो. लाईट लावूया. ओके, खाली उतरलो. खाली उतरल्यानंतर पुन्हा तिथे झालेलं आहे रस्ताच. इकडून जाऊया. इथे गेल्यानंतर पुन्हा इथे चालू.
पूर्ण बुलबुल आहे ते फसून गेलेले आहेत आपण. आपल्याला रस्ताच समजत नाही आहे. फिरून पुन्हा तिथे झालो. शट. पुन्हा उतरत आहोत. बुलबुलैया. हो काही समजत नाही. आपण चौक दरवाजा. वरती जायलाच रस्ता नाही भेटत. 3 वेळा फिरलो, खाली उतरलं, खाली उतरलं, रस्ता वरचा समजतच नाही. तुम्हाला माहिती आहे? चला या. 3 वेळा उलटा आहे, खाली येतो, वरी जातो, खाली जातो. हा रस्ता कुठे जातो? हा त्या अंधेरी गुफामध्ये. नाही जागेवर 3 वेळा फिरलं, उलटा सुलटा तिथंच येतो जाऊन रिटर्न. हा पुढे यायचं बरोबर. रस्ताच समजत नाही वरती. एकट्याला तर एवढं घाबरून जाऊ दे का काहीच समजत नाही आपलं. नाही ना, वरून गेलं तर खालीच होत आहे, खालून गेलं तरी वरती. पुढचा रस्ताच समजत नाही. पुन्हा वरतीच येतो म्हणून. हा असा रस्ता पण एवढा समजला. आता दोन्ही रस्ते पार केलं. वरून इथून गेलो वरती लिंगतो, वरून इथंच येतो. तिकडून गेलो तरी हा गेला परत तिथंच येतो खाली. ती 4 वेळेला गेलो, डोक्यात चाललं नाही. नाही असेल रस्ता, मला समजला नाही असं. यांना रस्ता भेटत नव्हता. तीन वेळा गेलो, 3 वेळा बाहेर झालो. आपला रस्ताच समजला नाही. इथून खाली उतरलं, लेफ्ट की राईट चल. बघूया आता 5वी फेरी पर्यंत. आता इथून पण गेलो, इकडून पण गेलो, परत खालीच जातो उतरायला. हा आता जिथे होतो ना आपण, शिडी चढलो ना, तिथेच गेलो जाऊन रस्ता. हा हा
हा का पूर्ण खालीच जातो. एक मिनिट दाखवतो. इकडे पूर्ण अंधारच आहे हा का? पूर्ण अंधार. हा खाली जातो का? हा पुन्हा मी तिथेच निघालो. खालून जिथून चढलो आपण. हा चला. कुठे जाता आता? इकडे दाखव. एकदम वरचा बघायला लागेल कारण मी 2 वेळेला खालीच गेलो थोडं होते. इकडे दाखव. तुम्ही खाली उतरून घ्या मग दाखवा. अच्छा शा. दाखव इकडे. हाय काय अंदर एक माणूस घाबरून जातो पूर्ण. हो बरोबर. काही समजत नाही. इथून बाहेर निघतो का? नाही पुन्हा तिथंच निघाल. वरती दाखव. इकडे दाखव ना. इकडे नाही नाही इकडे काही आहे. इकडे काहीच नाही. इकडे दाखव. इथे झालं. पुन्हा खाली उतरलं आपण खाली आहे चालू. अशी ग. तिथून आतमध्ये जात असेल तो रस्ता. 2 रस्ते तिथून. हा तिथं 2 रस्ते आहेत. तिथून आतमध्ये जात असेल. हा पुन्हा तिथे झालं. मग 4 वेळेला झाली 5वी फेरी झाली नेमक्या तिथेच येतोय. नाही तो रस्ता आहे ना. आता वर हा गुफेतून जाता येते. आता वरचाच झाला लागेल. खालचा पकडला ना वरचाच जाऊ. ते आता मी जात आता आमच्या साहेबाला मी जातो. चालेल चालेल मी जातो एकदा पुन्हा. पुन्हा चालला भुलभुलैयामध्ये. श्या. पूर्ण घाम घालला. पुन्हा तिथे चालू. एक लास्ट आता आपण खालच्या बाजूने आता वरच्या बाजूने जाऊया. ओके मिळाला फायनली रस्ता वरच्या बाजूने. हो हा फायनली रस्ता मिळाला आहे. हा कृपया करून डाव्या बाजूचा रस्ता नका घेऊ. उजव्या बाजूचा रस्ता घ्या. उजव्या बाजूचा रस्ता घेतल्यानंतर आपण पुन्हा बरोबर येऊ. पूर्ण दम लागलेला आहे. अशा प्रकारे फायनली रस्ता गवसला. फायनली आपण वरती चढलेलो आहोत. छोटी पब्लिक येत आहेत. सर चला
आपण वरती जाऊया. फायनली आपण वरती पोहोचलेला आहे. चला फायनली आपण बालेकिल्ल्यावरती चढत आहेत. गणेश मंदिर. इकडे गणेश मंदिर आहे. पहिले गणेश मंदिर आहे ना भेट देऊया. खूप मजा आली ती भूलभुलैयामध्ये. 4 फेरे मारले एकच जागेवर. जिथून सुरुवात करायचं तिथेच जाऊन पोहोचायचं. आणि 5व्या फेरीला सुंदर रस्ता मिळाला. 2 मिनिटं इथं बसूया. हा आहे गणेश दरवाजा. हा गणेश मंदिर. आणि खूप प्रकारे दम लागलेला आहे. हा आजूबाजूचा परिसर. हा आतमध्ये दर्शन घेऊया आपण. हा कुठून? नाही नाही आता झालो. त्या भूलभुलैयामध्ये 5 वेळा उलट्या सुलट्या खालीच जायचं. हा खालचा रस्ता पकडला ना मी. हा खालचा रस्ता पकडला खालीच गेलो. परत खाली गेलो. नंतर एक काका भेटले, बोलतो की वरचा रस्ता पकड मग जाशील तू. मीच बोललो ना 5 वेळा गेलो. हा बांध दिलं ना सायरो का ह्या रस्त्याचा माणूस जिथं निघतो तिथंच जाऊन पोहोचतोय. आता जुना आहे त्याला बरोबर समजतो, नवीनाला नाही समजत. हा नाही ना आता मी 4 वेळा हे झालं. एकच जागेवर जातो पुन्हा तिथंच येतोय. ते अंधारामध्ये काही समजत नाहीये. एकच जागा खालून गेलो तरी तिथंच पोहोचलो, वरून आलो तरी तिथंच पोहोचलो. आणि ती मधली वाट ती समजत येत नाही. हा नाही ना आहे ना टॉर्च आहे पण समजत नाही ना. अंधारामध्ये काहीच समजत नाही आपल्याला कुठून जायचं ते. आणि नवीन माणूस आला तर पूर्ण घाबरून जाईल अंधारामध्ये. काहीच समजत नाही जायचं कुठून ते. हो ना. हा नाही चालू. हा पण आतमध्ये शिरल्यानं असं वाटतंय का कुठे आलं कुठे काही समजतच नाही पुढचं. हा का हा ते तर आहेच बरोबर. ही मूर्ती पहिल्यापासूनचीच आहे ना एकदम पेशवेकालीन ना. म्हणजे पेशवेकालीन मूर्ती म्हणजे
मंदिर मग पेशवेकालांचंच बांधलं असेल ना? पेशोपाला अच्छा. तुम्हाला किती वर्ष झाली इथे? मला आता 27 वर्ष झाले सेवा करायला. 27 वर्षे? हा, माझ्या सासूबाई होत्या पहिले. अच्छा मग त्यांच्या सासूबाई आमचं पिढी सेवा आहे. अच्छा. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट मंदिर हेच केलेलं आहे? पगार नाही. हां, पगार नाही आहे. नाही. जे दक्षिणा येतील ते. हा, जे आपलं मन खुशीनं ज स्वखुशीने असं. सहकुशीने. अच्छा. सकाळी आता मंदिरात किती वाजेपर्यंत राहता तुम्ही तरी? हा? आता किती? 6 वाजेपर्यंत. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत? 6 वाजेपर्यंत. अच्छा. आता खालून 2-3 बाटल्या पाणी आणलं, हार आणले, फुलं आणले, हराळ आणली. आता ही दुर्वा काढते आणि पूजा करते. ही कालची पूजा आहे. अच्छा. उजव्या सोंडीचा गणपती आहे. स्वयंभू भेटे मूर्ती, काय कमी करणार नाही आपल्याला. हो ना, बरोबर. त्याच्यात ताकद आहे म्हणून आपण रोज येतो. है का नाही? देवात ताकद आहे म्हणून आपण रोज येतो. बरोबर बरोबर. माझ्याजवळ एक माणूस होता, तो 2 वेळा उलटा सुलटा फिरला. आता बोलतो मी येतच नाही, चालला गेलाय. मी जाणार वरती. मी 4 वेळा फिरलो तरी 5व्या वेळेला आलो वरती, त्याला जाणार. सांगितलं ना, नाही बोलतो. हाताने आपल्याशी बद नाही ना, सांगायला पाहिजे वास्तविक पहिला. बाबा तुम्ही जाल ना, तुम्ही वरचा रस्ता पकडा, खालचा रस्ता पकडू नका, एवढा सांगला तरी चिकार होतो माणसाला. आता माझ्यावरून मी 4 वेळेला गेलो, 5व्यांदा असं नाही, आपण काहीतरी चुकतोय, मग वरचा रस्ता पकडला शेवटी. हा, नाही 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 नाही. सध्या आपण मंदिरामध्ये आहेत, गणेश मंदिरांचं, आणि खालचा नजारा बघूया. आपली गाडी तिकडे पार्किंग केलेली आहे समोरचे तिथे. तिथून असं चालत 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 पूर्ण आलेलं आहे आणि पूर्ण वरती इकडे आलेलं आहे. आणि पुन्हा आता बाले गेल्यावरती वरती चालत जात आहे. चला वरती जाऊया, पूर्ण बघूया सुंदररित्याने. असं बघण्याचं मोह आवडतच नाही आहे. वरती जायची खूप इच्छा आहे आणि जायचंच असं. चला जाऊया. छोटा मुलगा एक चालत आलेला आहे, त्याचं नाव विचारूया आपण. छोटू बाळ चढत आलं. तुझं नाव काय छोटू? नाव काय तुझं? गाव? ओके, थँक्यू. मॅन ऑफ द वे. यूट्यूब यूट्यूब. समोरचा आजूबाजूचा परिसर किती सुंदर त्याने दिसत आहे बघा. हात तो मल. पूर्ण किल्ला एक्सप्लोर करण्यासाठी
थोडा बाकी आहे आणि करण्याची पूर्ण जिद्द आहे. हा पायरी, हा आजूबाजूचा परिसर. हा बघा किती सुंदर व्ह्यू. बारादरी याला नाव दिलेलं आहे. बारादरी म्हणजे असं 12 कोण असतील त्याच्यामुळे याला नाव दिलेलं आहे बारादरी. आजूबाजूचा परिसर बघूया. हा बघा पूर्ण, आणि हा समोरचा दिसतो समृद्धी हवे. हा बघा समृद्धी हवे. हा चला वरती जाऊया. हा पहिला दरवाजा पार केल्यानंतर किती षटकोन आकाराचा दिसतोय बघा. सुंदर. हा बघा बाजूचा परिसर. नाही होतं नाही. हा दुसरा दरवाजा. तिसरा.
आजूबाजूचा परिसर एकदम लास्टच्या टोकाला आलेला आहेत. जनार्दन स्वामी मंदिर सध्या बंद केलेलं आहे. हा मंदिर आहे जनार्दन स्वामी मंदिर. कालापाड तोफ सध्या जाऊया. कालापाड तोफ नवीन माझ्याकडे काय नवीन गॉगल देऊ सिद्धी तुला देऊ गॉगल समृद्धी महामार्ग बघूया तिकडे तिकडून कसं आहे त्या ब्रिजच्या तिकडून कसं आलेलं होतं. हा समृद्धी महामार्ग सर पोट आत घेशील सरक जिगू असा जिगू ये आपलं काम झालं ये माझ्याकडे दुसरं काम व्हायचंय बस खाली हा घ्या हात असा असा हात सध्या कालापाड तोफ तिथे आहोत. कालापाड बघूया. आणि हा समोर दिसतोय तो समृद्धी महामार्ग. हा बघा, हा झूम करतोय. हा समृद्धी महामार्ग आहे औरंगाबाद संभाजीनगर. आणि ही कालापाड तोफ. हवा एवढी हवा उंचवरती आहे आणि एवढी हवा सुटलेली आहे का हवेने असं उडून देता येत आपल्याला. आहे आजूबाजूचा परिसर बघूया. आणि शेवटचा आता आपला शेवटचा स्पॉट झालेला आहे. जाऊया तिकडे, चला जाऊया. आणि इथून शिड्यावरती चढतो शेवटचा महाल. आणि तिकडे पुन्हा एक तोफ आहे, बघूया तिकडे. दुर्गा तोफ, तिचं नाव दुर्गा तोफ आहे.
आसपासच्या मोकळ्या मैदानातून आणि डोंगर तळ्यातून येणाऱ्या शत्रूपासून आपणच लक्ष साधण्याकरता या तोफेला एकत्रित आणि मजबूत बुटावर ठेवलेले गेलेले आहे. या तोफेच्या मध्यभागी असलेल्या केंद्रीय अक्षामुळे हिला वर खाली तसेच आवश्यक ते उजवीकडे डावीकडे सहज मिळवले. या तोफेची मारक क्षमता समान 2 किमी आहे, अधिक कम 3.5 किमी मानले जाते. मुलीचे आतील व्यास हा 18 सेंटीमीटरचा आहे, तर संपूर्ण लांबी 5.82 मीटर. तशी ही तोफ मिश्र धातू आणि बाह्य आवडत तांब्यापासून बनवली. या तोफेची मागील भागात सदर अलंकार केलेले तसेच देवगिरी लिपीमध्ये दुर्ग श्रीदुर्ग या ठीक आहे. तोफेबद्दल माहिती आहे. हा बघा कसा आवाज देत आहे पूर्ण सुंदर असं बघितलं. चला शिडीवरून आपण वरती जाऊया. हा बघा किती आवाज देत आहेत साखली. रेडी देखो माझ्याकडे माझ्याकडे वर कर मान. शाबास. काढली नाही मी आता अशी कर. नाही रे वर छोटी आहे तुला चढवेल कोण अंकल वर चढवलं. इग्नोर इट ऍक्च्युली बॅग काढून बॅग इकडे ठेवूया फोटो मध्ये. ते अंकल म्हणतात मी म्हटलं नाही इग्नोर करायचं. त्याला उतरा खाली. हे बघा ते खूप मिटून गेलेले नाही काय नाही केलं. अरे ती काहीतरी प्यायली. पाणी पाजलंय तिला. पाणी खाकरा कोणाजवळ आहे. देता येतं अरे मला थोडा खाकरा दे. इकडे बघा. आजी बघ अशी खायली. हे बघ अशी खायली ती. मला थोडे जरे खायला खूपच भूक लागली दिवसात. पण ऍक्च्युली तिच्यापेक्षा हिचं नाराज जास्त आहे. देवगिरी फोर्ट वरती सध्या आहेत. ही कालापाड तोफ, ती दुर्गा तोफ, त्याच्यावरती बुरुजावर खाली उतरला आणि त्या समोरचा दिसतोय तो समृद्धी हवे औरंगाबाद संभाजीनगर.
मग पुन्हा आपल्या मुंबईच्या दिशेने यायचं आहे. हे बघा, ही दुर्गा तोफ, काला पहाड. बघा समोरचा प्रदेश किती सुंदर रीतीने असं दिसत आहे. आणि पुढे आपण हा समोरचा आणि खाली उतरत आहोत आपण. बारा दरबार आहे, म्हणजे 12 दरवाजे 12 खिडक्या असं यांचं हे आहे. टेक्स्चर्स वरती आणि एक खाली. ठाणा सध्या देवगिरी फोर्ट पूर्ण झालेला आहे आणि परतीच्या प्रवासाला पण लागलेलो आहोत. आपण ज्यांच्या जोडीला आलो ते माणसं आपली वाट बघत असतील, त्यांना तिकडे सोडून मी एकटाच आला इकडे गडावर भटकंती करण्यासाठी. गड एक्सप्लोर
अशा प्रकारे माझा पूर्ण बघून झालेला आहे. आपल्या चॅनलवरती लवकरच व्हिडिओ येणार. दुर्ग दौलताबाद देवगिरी फोर्ट किल्ला म्हणूया. हा गणेश मंदिर. इथे मावशीची आपली इंटरव्ह्यू घेतली तर शोधनगर एक्सप्लोर. वरती चढून कसं वाटतं गडावरती. Man on the way. पूर्ण भुलभुल्यामध्ये फसून जाणार माणूस. एकच जागेवर फिरणार टोटल. अबे ऊपर जा गया नहीं आप उधर बोल रहे. अरे हो पायऱ्या हो. एक मिनिट शिवम. दोन्ही एकच झाले. तिथे येणार इथे पण येणार. एकच रस्ता आहे. एकच येणार पूर्ण तिथेच येणार.
पणतीच्या प्रवासाला आपण लागलेलो आहोत आणि ही जी आता तर हे जुनी वाट पायवाट इथून जाऊ शकत होतो पूर्ण आणि हा आता तो ब्रिज सध्या हा बघा खंदक पूर्ण याच्यामध्ये मगर साप बीप सोडलेले असायचे म्हणजे शत्रू कोणी इकडे वरती जाऊ शकत नव्हता. हे बघा गार्डन खूप सुंदर येते हाय. तू चाल लागते चाल. काढून नव्हतं ते शिवाजी महाराज दक्षिण मोहीम गेले होते ना त्या टायमाला इकडे येईल. हॅपी जानेवारी. खूप मजा आलेली आहे किल्ला बघण्यासाठी. देवगिरी फोर्ट, दौलताबादचा किल्ला. हे बघा आग्याच्या माश्या, मधमाशा. हो हो हो.
किती स्वच्छ सुंदर सुटसुटीत, थोडा पण कचरा नाही आहे किल्ल्यावरती. एकदम सुंदर रीतीने असं कचरा मिळतच नाही आहे. कुठून आले अजय तुम्ही? आम्ही इथली जागा इथलीच आहे का? करणारे. तुम्ही कुठून आले? आम्ही ठाण्यावरून आलो. असं आहे का? आम्ही इथे साफसफाई करतो. अच्छा अच्छा. तेच बोललो गाडावर थोडा पण कचरा नाहीये. एकलीच आले. हा एकटाच आहे. झालं बघू सगळं. हो झालं झालं. आपण ज्याची अपेक्षेप्रमाणे वाट बघत होतो ते सध्या बंदर मिळालेले आहेत. फायनली बंदर मिळालेले आहेत. फायनली बंदर अटॅक करण्याच्या ह्याच्यात बंदर अटॅक करण्याच्या ह्याच्यामध्ये आहेत. पूर्ण झुंड चाललेले आहे. ओहो. फायनली बघून झालेलं आहे. हे बघा पूर्ण तोफच. पूर्ण तोफांचं स्ट्रक्चर लावलेलं आहे.
गाड़ी में बैठा चलो ना एक्सप्लोर.
कशी आहे काकडी काका? 20ला पावशे 300 अर्धा. हा 20ला पावशे 30 रुपयाची अर्धा किलो 60 रुपयाला 1 किलो. अर्धा किलो मीठ लावून द्या सगळं पिशवीमध्ये द्या. थोडं मीठ जास्ती टाकून द्या काय थोडंसं. किलो देतो ना तुम्हाला. हा चालतं हां हां. कोणाला जास्त कोणाला कमी. शनिवार रविवार भरपूर गर्दी असेल ना.